उजाळा देऊन एक भव्य दिव्य असं आयोजन. दोन्ही टीमचे एक एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. क्रिश 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एका साईडला टीम आहे श्री गणेश रॉयल चेंबूर. क्रिश 11 मीरा रोड आणि श्री गणेश रॉयल चेंबूर. श्री गणेश रॉयल चेंबूर संघाने टॉस जिंकलाय. पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. केतन यांना विनंती करेल की आपण लक्ष्मीकांत यांचा एक सन्मान करायचा आहे. लक्ष्मीकांत सरांचा मात्र एक विशेष सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच सर. आपण देखील या कार्यक्रमासाठी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची एक शोभा वाढवली. लक्ष्मीकांत सरांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. मेलविन मेमोरियल कप राजेंद्रनगरमध्ये आज माईची उबदार शाळ. आणि धन्यवाद साहेब, आपण आज आलात, वेळात वेळ काढून क्रिकेट इकडे एन्जॉय केलं आणि सरांचा एक विशेष सन्मान आज आपण इकडे करतोय. लेट्स प्ले बॉलिंगसाठी प्रणय मोरे येत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर केसर सोनार नॉन स्ट्राईक एंडला यतिराज देवरुखे. जबरदस्त मॅच आहे. एका साईडला आपण पाहिलं तर सेंट्रलचा संघ आहे, एका साईडला जर आपण पाहिलं तर वेस्टर्नचा संघ आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना केसरच्या बॅटमधून नॉन स्ट्राईक एंडला फेकी थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली आहे. प्रणयने सुरुवात तर चांगली केली आहे. श्री गणेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध क्रिश 11 मीरा रोड. एक रनने ते सुरुवात केली आहे. भव्य दिव्य असं आयोजन. 1,11,111 रुपयाचा प्रथम क्रमांक कोण जिंकेल? 55,555 द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक 33,333. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन गोल्डन क्रीडा मंडळ बोरिवली राजेंद्रनगरचं एक भव्य दिव्य असं आयोजन. पहिलीच मॅच आहे आपण पाहिलं तर दुसऱ्या ॲपची. स्ट्राईक एंडला यतिराज देवरुखे. मीरा भाईंदरचा एक अजून एक जबरदस्त खेळाडू. या बॉलवर नो बॉल आणि पंचांनी दंडित केले. नो प्लस 1. जबरदस्त मॅच आहे. दोन्ही टीमकडे एक चांगली बॅलन्स टीम आहे. क्रिश 11 मीरा रोड पण एक चांगली स्टारकास्ट घेऊन दाखल झालाय. ते देखील मॅच सोडणार नाही आहेत. त्यांच्या विरुद्ध श्री गणेश रॉयल चेंबूर. बॉलिंगसाठी प्रणय मोरे. स्ट्राईक एंडला केसर सोनार. टर्फ क्रिकेट पण खूप चांगले खेळलेत केसर. या बॉलवर ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल पण तिकडे फिल्डर आहेत. बॉलिंगसाठी प्रणय. स्ट्राईक एंडला बॅटर यतिराज देवरुखे. बाबू कमी वयामध्ये ते खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. असलफा संघासाठी देखील कित्येक वर्ष त्याला खेळताना पाहिलं गेलं. प्रणय बॉलिंगसाठी. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली प्रणयची. गुड बॉलिंग. कुलर लेंगचा बॉल पाहिला गेला. प्रणय मोरेला पण माहिती आहे की थोडा मागे पिचिंग केली तर बाउंड्री जाऊ शकते. या ग्राउंडवर किपरचा रोल खूप महत्वाचा आहे. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. अनेक मॅचेस फिल्डिंगच्या जोरावर तुम्हाला इकडे जिंकून येऊ शकतात. जियानेट मुकेश रॉयल चेंबूर संघाने मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. शुभमची एक जबरदस्त खेळी. सुरुवात चांगली केली प्रणयने आणि यतिराज आणि केसर सिंगल डबलनी मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. या बॉलवर ड्राईव्ह केले गेले. जबरदस्त टायमिंग करत असताना यतिराज देवरुखे. ब्रँडेड फटका. 4 रन. क्या बात है. यतिराज देवरुखेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर जबरदस्त 4 रनसाठी एक चौकार येतोय. स्कोर कार्ड मात्र 4 ने पुढे जाईल. 8 रन झाले धाव फलकावरती.
पहिल्या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे क्रिस 11 मीरा रोड. या बॉलवर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलं. गॅपमध्ये बॉल, तिकडे फिल्डर आहेत रुपेश. चांगली फिल्डिंग पाहिली गेली रुपेशच्या माध्यमातून. बॉल अडवला गेला. ह्या ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत. फिल्डिंग करणारे प्लेयर्स तुमच्या टीममध्ये असणं गरजेचं आहे. आणि ह्या ग्राउंडवर भले एखाद दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, पण 2-3 फिल्डर असे पाहिजेत की तिकडे बाउंड्री तुम्हाला स्टॉप करता आली पाहिजे. फिल्डिंग करणारे प्लेयर्स या ग्राउंडवर पाहिजेत. 9 रन झाले धाफलकावरती. सुरुवात दमदार केली यतिराज आणि केसर. या बॉलवर फ्लिक केलं गेलं. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल मात्र तिकडे थांबणार नाहीये. जाईल आपण पाहिलं तर 4 रनसाठी. गॅपमध्ये बॉल मात्र ढकलत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 13 धावा झाले धाफलकावर क्रिस 11 मीरा रोड. सुरुवात दमदार केली आहे, पण पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय तुटून पडले. दोन्ही बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली. शेवटची बाउंड्री केसरनेची लगावली आहे. हलक्या हाताने फक्त फ्लिक केली गेली गॅपमध्ये. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे येत आहेत. अप्पू जबरदस्त स्पिनर आहेत. कुठे ना कुठेतरी या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल. दोन बाउंड्रीज आल्यानंतर मात्र पारडं जड आहे क्रिस 11 मीरा रोड टीम. टायमिंग मात्र मित्रांनो सेट केलंय, त्यामुळे टायमिंग मध्ये खेळणं गरजेचं आहे. फिल्डिंग टीम प्लीज मित्रांनो थोडं टायमिंग मध्ये लक्ष द्या. बॉलिंगसाठी रितेश गव्हाणे, अप्पू, स्ट्रायकरला यतिराज देवरुखे बाबू. दुसरी ओव्हर या इनिंगची. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगला टायमिंग केलं तिकडे, बट नो बॉल. नो +1. ग्राफ पुन्हा एकदा 2 रन वरती जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 15 या धावसंख्येवरती. दुसरी ओव्हर आहे. मेलविन मेमोरियल कपचं एक भव्य दिव्य आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं 7वं वर्ष. गोल्डन क्रीडा मंडळ 24 संघ 8 संघांमधून पहिल्या खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज या टीमने टॉप 3 मध्ये एंट्री केली आहे. या बॉलवर हवेत खेळले गेलेत आणि तिकडे पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 रन मिळतील. जबरदस्त टायमिंग करत असताना येईल बाउंड्री. हलक्या हाताने गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. विरा तिकडे होते, पण बॉल निघून गेलाय 4 रनसाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये म्हणजे आतापर्यंत 7 बॉलमध्ये 19 धावा केल्यात बॅटिंग करत असताना क्रिस 11 मीरा रोड. सेकंडला केसर सोनार जबरदस्त बॅटिंग करतात. 4 बॉल 10 रन्स वरती खेळतात. 5 बॉल 7 यतिराज. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका तिकडे फसला. येईल डॉट बॉल. मॅच रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे क्रिस 11 संघासाठी. खूप इम्पॉर्टंट रोल असणार आहे. या बॉलवर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि रन मिळेल पुन्हा एकदा 4 रन. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट येतोय चौकार. थोडीफार मात्र तिकडे बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. आनंद तिकडे होते.
बॉल निघून गेला मात्र 4 रनसाठी 23. जबरदस्त बॅटिंग करत असताना क्रिश 11 मीरा रोड. वेल बॅटिंग केसर आणि यतिराज. या बॉलवर फ्लिक केले गेले. शॉट ऑफ द नाईट. कडक. मगाशी असाच एक स्ट्रोक ओमकार पाटणेच्या बॅटमधून पाहिला गेला समोरच्या दिशेला आणि याही बॉलवरती येतोय चौकार. या ओव्हरमध्ये 3 बाउंड्री झाल्यात आणि धावफलक झालाय 27. 27 रन बॅटिंग करत असताना क्रिश 11 मीरा रोड. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली आहे. दरम्यानला बॉल ट्रॅव्हल होईल. तिकडे सचिन राणे आहेत. 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 28. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुटून पडले दोन्ही बॅटर. क्रिकेट असा खेळ आहे की कधी मॅच पलटू शकते. 28 धावा झाल्यात धावफलकावरती. 28. स्ट्राइकरला यतिराज देवरुखे बाबू. या बॉलवर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रतीकची एक जबरदस्त फिल्डिंग तिकडे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि ग्राफ जर पाहिला तर 29 धावा झाल्या धावफलकावरती पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर. 29. सुरुवात दमदार केली यतिराज आणि केसर. मग वेस्टर्न साइडचे देखील खूप चांगले खेळाडू पाहिले गेले. बोरिवली, कांदिवली, मालाड, त्यानंतर जोगेश्वरी, अंधेरी, मीरा भाईंदर. टीम मीटिंग केली जाते. थोडी टीम मात्र बॅकफुटला जाताना पाहिले गेली. श्री गणेश रॉयल चेंबूर. 2 ओव्हरमध्ये आता इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल. थोडं स्पीडअप करायचं आहे फिल्डिंग टीम. श्री गणेश रॉयल चेंबूर संघ आपणास विनंती करेल की थोडं स्पीडअप करा. एकोणतीस धावा झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी आनंद लोके येत आहेत. कमबॅक करावे लागेल आनंदला. महत्वाची मॅच असणार आहे. 2 ओव्हरमध्ये स्पेल थोडा थांबावा लागेल. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. साई सिद्धी अंधेरी आणि एबीसीसी चेंबूर. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे. प्रयाग होते तिकडे. खूप चांगली पार्टनरशिप यतिराज आणि केसर. वेल बॅटिंग. कोहलीसाठी पुन्हा एकदा आनंद. स्ट्राइक एंडला केसर सोनार. या बॉलवर मिसफील्ड आणि तिकडे वाईट +1. ग्राफ पूर्णपणे वरती जाताना पाहिला गेला आहे. श्री गणेश रॉयल चेंबूर संघ थोडी डगमगली आहे. विकेट काढावे लागतील. डॉट बॉल करावे लागतील आनंदला. स्ट्राइक एंडला यतिराज बाबू. महत्वाची मॅच आहे. दोन्ही टीम्स मात्र फाईट करतायत. पहिल्या ऍप मधून विया नाईट मुकेश रॉयल चेंबूर संघाने जबरदस्त खेळ केला. कधी बॅटिंग कधी बॉलिंगच्या जोरावर मन जिंकली आहेत. बट ही महत्वाची मॅच आहे. एका साईडला वेस्टर्नचा संघ आहे. एका साईडला सेंट्रलचा संघ आहे. हर्बलचे काही खेळाडू आहेत. या बॉलवर हवेत आणि आनंदने शेवटी एक विकेट मिळवली आहे आणि ही जोडी तोडली आहे. यतिराज देवरुखेची खेळी संपुष्टामध्ये येते विकेट. बॅटर आउट. नवीन बॅटर येतात प्रतीक खानविलकर. टॉप क्रिकेटमध्ये देखील प्रतीकची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली. टायमिंगला येऊन नेहमीच अनेक मॅचेस त्यांनी पण फिरवल्यात. जबरदस्त खेळाडू आहेत प्रतीक खानविलकर. मॅच बनवावी लागेल. मॅच तर झाली आहे बट आता पुढे एक 10-12 रन्स देखील या उर्वरित बॉल्स मध्ये करणं गरजेचं आहे. 40-45 पर्यंत टार्गेट जाऊ शकतो. या बॉलवर फटका फसला गेलाय. आनंदची दुसरी विकेट. बॅटर आउट.
बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळवत असताना आनंद लोके. थर्टी टू 32 रन फलकावरती. नवीन बॅटर रणजित. 32 संख्येवरती मात्र धावफलक थोडा शांत आहे आता. आनंदने शेवटी विकेट मिळवल्या 2 आणि जे गरज होतं श्री गणेश रॉयल चेंबूर संघाला कुठेतरी मात्र शांत करायची होती मॅच आणि ती मॅच शांत केली आनंद लोकेने. गुड बॉलिंग सध्याच्या घडीला चर्चेत आहेत. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत आणि या बॉलवर बॅक टू बॅक तिसरी विकेट मिळवली गेली म्हणजे हॅट्रिक कंप्लीट करतोय आनंद लोके. जबरदस्त बॉलिंग करत असताना वेल बॉलिंग खूप चांगला खेळ करत असताना आनंद लोके या मॅच मध्ये आणि चर्चेत राहिले गेले. यावर्षी सिद्धी पॅकेटमध्ये देखील उदयनमुख खेळाडूचा पुरस्कार मिळवलाय श्री भवानी माता सुवर्णचषक दादर आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना सध्या चर्चेत आहेत बॅटिंग बॉलिंग. सो पहिली हॅट्रिक या क्रीडा स्पर्धेसाठी आनंदसाठी एकदा टाळे वाजवा. जबरदस्त बॉलिंग करत असताना आनंद लोके. म्हणजे टीम थोडी बॅकवुडला गेली होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये बट आनंदने मॅच मध्ये घेऊन आलाय. या ग्राउंड मध्ये एक ओव्हर पण तुम्हाला खूप महत्वाची आहे. ती मॅच मध्ये कधी कमबॅक करू शकते आनंद लोके. सेकंड लेफ्टी बॅटर येत आहेत सँडी. या बॉलवर हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला गेले. आनंद तिकडे बॉलवर जात आहेत. जबरदस्त बॉलला स्पिन देत आहेत. ट्रिपल थ्री 33 वरती 3 विकेट गेलेत. 33 रन 3 विकेट जाताना पहिले गेले टीम क्रिश 11 मीरा भाईंदर रोड. या बॉलवर चुकीच्या पद्धतीने बट सचिन राणे यांनी काय बॉल कलेक्ट केला गेलाय. गेले कित्येक वर्ष यशरांच्या मागे याही खेळाडूला आपण पाहिलं गेलंय सचिन राणे. अनेक खेळाडूंना घडवलं पाहू शकतो रिप्ले. काय बॉल कलेक्ट केला गेला सचिन राणे. ट्राय चांगले एफर्ट्स दिले. 34 स्ट्राईक केसर सोनार. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय केसर सोनारच्या बॅट मधून. जबरदस्त टायमिंग हँडसम चौकार. खूप चांगलं टायमिंग केलं गेलं. केसर सोनारवर कुठल्याही प्रकारे फरक पडलेला नाहीये. 9 बॉल मध्ये 23 धावांची एक धुवाधार बॅटिंग केसर सोनार. 38 रन झाले धावफलकावरती. बॉलिंग साठी वीरा येत आहेत. सायन धारावी परिसरातील एक खेळाडू एक जबरदस्त कामगिरी करत असताना खुल्या गटात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत वीरा. शेवटची ओव्हर खूप महत्वाची आहे. 50च्या आतमध्ये स्कोर थांबवावा लागेल टीम श्री गणेश रॉयल चेंबूर संघाला. पहिलाच बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. एक जबरदस्त पिचिंग तिकडे नॉन स्ट्राईक एंडला आणि रोहनने एफर्ट्स दिले. इनिंग ब्रेक्स मध्ये यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. साईसिद्धी अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध एव्हीसीसी चेंबूर. (39) 39 धावा झाले धावफलकावर. या बॉलवर नो बॉल आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. येईल पुन्हा एकदा चौकार. मित्रांनो केसर सोनारची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवून. जबरदस्त बॅटिंग केसर सोनार. गेले केसर सोनार मात्र इथे 13 चेंडू आणि 27 धावांवरती खेळतात.
44 44 धावा झाले त्या फलकावरती 3 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी विरा. या बॉलवर ड्राईव्ह केल्या गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिकडे थोडी मिसफील्ड. रन मिळतील 4. केसर काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग. काय कट केला गेला बॉल तिकडे. डीप मध्ये थोडी मिसफील्ड पाहिली गेली आणि रन्स मिळतील 4. 48 रन झालेत. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. बॅटर आउट. थँक्यू. 49 धावा झाले त्या फलकावरती. रनआउटच्या रूपामध्ये विकेट आले. नवीन बॅटर प्रिन्स येत आहेत. बट केसर सोनार 13 चेंडूने 31 धावांवरती जबरदस्त बॅटिंग करत असताना केसर सोनार. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय समोरच्या दिशेला. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल. रन मिळतील 4. आणि आज का दिन केसर काय भाई. फुटवर्क चांगलं होतं. कव्हरला खेळायचा प्रयत्न करतो. थोडा फटका फसला बट गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि 4 रन. आणि तब्बल 50 धावा कंप्लीट होतात. 53 धावा कंप्लीट होतात बॅटिंग करत असताना क्रिश 11 मीरा रोड. 14 बॉल 35 रन्स वरती बॅटिंग करतायत केसर सोनार. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय. फिल्डर आहेत तिकडे. डबलचा कॉल दिला जाईल आणि केसर सोनार. बट मित्रांनो केसर सोनारची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. पूर्णपणे या क्रीडा स्पर्धेला आजच्या दिवसातील एक जबरदस्त इनिंग पाहिली गेली. केसर सोनार 14 बॉल मध्ये 35 धावांची एक धुवाधार इनिंग केसर सोनार. जबरदस्त खेळाडू वेस्टर्न साइडचे. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. मीरा भाईंदर बोरिवली कांदिवली या परिसरात टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेलेत. मातीतलं क्रिकेट पण खूप चांगलं खेळले गेलेत. या नावाचा डंका आपण पाहिला गेला. केसर सोनार 54 धावा झाले त्या फलकावर. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवर बीट केला गेलाय. 54 आणि 55 चा टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम श्री गणेश रॉयल चेंबूर संघासाठी. टॉस करणार आहोत आपण एबीसीसी चेंबूर आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. एक महत्वाच्या मॅचचा टॉस करणार आहोत. एबीसीसी चेंबूर संघ कॅप्टन्स आपण या टॉस साठी. एबीसीसी चेंबूर कॅप्टन सो एक महत्वाच्या मॅचचा आपण टॉस करत आहोत. आमचे मान्यवर
कासम साहब और हमारे स्वामी सर, इंपॉर्टेंट मैच का टॉस हेड और यहाँ पर टेल आहे. गणेश टॉस जिंकलाय आणि या ग्राउंडवर तू पण एक वर्ष सिरीज मिळवली आहेस. सो या ग्राउंडवर खेळत असताना एक वेगळी मजा आहे आणि टॉस जिंकून डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करेल. आणि मेलविन मेमोरियल कप दरवर्षी खेळण्यासाठी येत असतो. या क्रीडा स्पर्धेसाठी जरूर 2 शब्द ऐकेल. खूप छान असते ही टुर्नामेंट. खेळण्यासाठी जरा मजा येते. त्याबद्दल अजून आम्ही मेहनत करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गणेश पाटील आमच्यासोबत एबीसीसी चेंबूर संघ 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी ऐकेल. जास्त नाहीये, थोडे लास्ट आहेत पण वळूयात मॅचच्या दिशेने. जबरदस्त मॅच आहे, यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट आहे पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. रणजित बॉलिंग साठी होते. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर येतो तिकडे सिंगल. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी विकेट येताना पाहिली गेली आहे. आणि आमच्या श्रेयस गाडी बर्थडे बॉय यूट्यूबची टीम, श्रेयस गाडी का जन्मदिन है तो आज एक रनवरती एक विकेट गेले. नवीन बॅटर आपण पाहिलं आनंद लोके येत आहेत. मॅच इनिंग करावी लागेल. आनंद लोकेला पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मिडल स्टंपला पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा मात्र इकडे फटका फसला आणि 22 मध्ये सिंगल रन मिळेल. माइंड सेट होतं की आनंद स्वीप खेळूयात. जबरदस्त टायमिंग करता स्वीप रिव्हर्स आनंदची पाण्यासारखी राहिली. मग सर्कल बाउंड्रीला आनंदची बॅटिंग नेहमीच पाण्यासारखी राहिली गेली आहे. 2 रन्सवरती पहिली विकेट घेत जाताना पहिली गेली. दीपल शहाला मागे परतावे लागले. बट रोहन आणि आनंद इनिंग बनली तर 55 धावा देखील चेस करू शकतात. क्षमता आहे दोन्ही बॅटरकडे. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहे. स्ट्राईक एंडला चान्स घेतील. अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक विभागात थोडं वेगळं क्रिकेट आहे. कुठे सर्कल बाउंड्री, कुठे सी बाउंड्री, कुठे 1 to 4, कुठे टर्फ क्रिकेट, कुठे अंडरआर्म ओपन. त्यामुळे व्यावसायिक खेळाडूंना त्या विभागात जाऊन तसं क्रिकेट खेळावं लागतं. तेव्हा तुम्हाला व्यावसायिक संघामध्ये तुमची जागा निर्माण होते. या बॉलवर स्टेप आउट झाले. लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. एक विकेट तर गेली. अजून 51 धावांची गरज आहे. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बट खूप चांगला मागे फिल्डिंग केली गेली आहे. मिहिर तिकडे होते फाईन लेगला. फलक थोडं शांत चालू आहे. जबरदस्त बॉलिंग केली रणजितने. टर्फ क्रिकेटमध्ये पण रणजितची बॉलिंग पाहण्यासारखी राहिली आहे. खूप चांगले बॉल कट करतात. कंधारी किंग संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत रणजित. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 7 धावा झाले धावफलकावरती. 49 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला रोहन साळुंके. या बॉलवर देखील ठरवून खेळले गेले. बॉलला फिरवलं गेलं. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. पहिली ओव्हर समाप्त होतीये आणि एक सक्सेसफुल ओव्हर पाहायला मिळते रणजित यांच्या माध्यमातून. 7 रनवरती 1 विकेट. सात या धावसंख्येवरती आपण पाहिलं तर विकेट थोडीफार जाताना पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यांची गरज आहे बॉलिंगसाठी. केसर सोनार ज्याची चर्चा आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली गेली. एक जबरदस्त लेफ्ट आर्म स्पिनर पण आहेत.
बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर चर्चेत आहे खेळाडू केसर सोनार. या बॉलवर मात्र तिकडे मॅचला सुरुवात होती, येईल बाउंड्री आणि या चौकाराने मात्र ग्राफ थोडा वरती जाताना पाहायला मिळतोय. येतोय चौकार. थँक्यू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची टॉप एज घेतली गेली आहे. रोहन साळुंकेच्या बॅटमधून 4 रन मिळाले, 11 धावा झाले धफलकावरती. एका दुसरी ओव्हरचा ग्राफ वरती गेला तर मॅच मध्ये कमबॅक करेल श्री गणेश रॉयल चेंबूर. या बॉलवर देखील एज घेतली होती, कारण आपण पाहिलं तर प्रिन्स तिकडे होते. बॉलिंगसाठी केसर. या बॉलवर एज घेतली गेली, आनंदला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. जबरदस्त कॅच केली गेली यतिराज देवरुके. विकेट आली आहे, 2 विकेट गेलेत मैदानाच्या बाहेर. आपण पाहिलं तर मॅच मध्ये आता मात्र कमबॅक केले गेले क्रिस चिलोन मीरा रोड. वेल प्लेड. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसतोय. मॅच मध्ये आता थोडं बॅकफुटला गेले टीम श्री गणेश रॉयल चेंबूर. प्रयाग येतात नवीन बॅटर. या बॉलवर जबरदस्त रोहन साळुंकेच्या बॅटमधून 4 रन. काय टायमिंग केलं गेलं रोहनने. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिले गेले रोहन. मोठ्या फटक्यांची गरज आहे वारंवार. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड 18 धावा झाले दफलकावर, 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी हर्ष पांचाळ येतात. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. स्ट्राईक एंडला रोहन साळुंके, बॉलिंगसाठी हर्ष पांचाळ लेफ्ट आर्म. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल आणि या बॉलवर देखील चौकार येतोय. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाहीये, प्रयत्न करत राहतील. क्षमता आहे त्याही खेळाडूकडे. पडदा बॉक्सचं क्रिकेट खूप चांगलं खेळलेत. येईल चौकार. 22 धावा झाले दफलकावर, 2 विकेट गेलेत. 33 धावांची गरज आहे 11 चेंडू मध्ये. ही ओव्हर खूप महत्वाची. या ओव्हर मध्ये तुटून पडावा लागेल. क्षमता आहे रोहन साळुंके यांच्याकडे. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे. थोडा बॉल मात्र क्रॉस झाला असता तर बाउंड्री आली असती, बट थोडा बरोबर फिल्डरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. टायमिंग चांगलं केलं होतं. प्रयाग सावंत येतात स्ट्राईक एंडला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. या बॉल देखील एज घेतली गेली. थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन मिळेल तिकडे पुन्हा एकदा. या बॉलवर देखील आतमध्ये आणलाय बॉल. रोहन साळुंके मात्र एकतर्फी किल्ला लढवतोय आणि चौकार येतोय. 4 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 28-28. 28 धावा. 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 28
इकडे मात्र आतमध्ये आणला बॉल, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवलं गेलं हर्ष पांचाल यांनी. हलकासा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. इकडे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स आहे, पण एक रन मिळेल. आणि बघता बघता ही ओव्हर देखील समाप्त होती. मॅच मध्ये थोडंफार बॅकफुटला गेले टीम श्री गणेश रॉयल चेंबूर. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. यानंतर लगेच मॅच चालू होईल. कुठल्याही प्रकारे प्रॅक्टिस करायची नाहीये मित्रांनो, प्रॅक्टिस नसणार इकडे अलाउड. बॉलिंगसाठी यतिराज देवरुख येतात. बाबू 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला मात्र पुन्हा एकदा हिट तिकडे मिस होतोय, बट लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. हा सामना मात्र आता जवळपास क्रिश 11 मीरा रोड टीमने जबरदस्त कामगिरी करत असताना केसर सोनारची एक जबरदस्त बॅटिंग, एकतर्फी बॅटिंग पाहिली गेली. वन मॅन शो बॅटिंग केली गेली केसर सोनारने. या बॉलवर रोहन ट्राय करतोय, पण वेळ निघून गेली आहे. प्रयत्न चालू होते, बट एक 55चं टार्गेट होतं. 40-45च्या घरामध्ये मॅच असती तर थोडी बघण्यासाठी नक्कीच रंगली असती मॅच. परंतु बॉलिंग अटॅक देखील फ्री माइंड बॉलिंग केली सर्व बॉलर्सने. पहिली ओव्हर देखील खूप चांगल्या पद्धतीने हाताळली गेली. रणजितने, केसर, हर्ष आणि आता यतिराज. औपचारिकता शिल्लक आहे जवळपास. या मॅचवर नाव कोरलं गेलंय क्रिश 11 मीरा रोड. आणि हा सामना जिंकत असताना क्रिश 11 मीरा रोड संघ पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन, वेल प्लेड. प्लेअर ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. नो डाऊट जबरदस्त बॅटिंग केली केसर सोनार. अफलातून बॅटिंग करत असताना वन मॅन शो बॅटिंग केली केसर सोनार. स्युमो स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आहे. फुल बैटिंग केसर सोनार. क्या बैटिंग की, केसर ने पूरा मार्केट हिला दिया और वन मैन शो बैटिंग यहां पर. केसर सोनार एक जबरदस्त प्लेयर है. इस बोरवली मीरा भाईंदर से बिलोंग करते और बहुत अच्छा क्रिकेट खेलते हुए इस टूर्नामेंट में क्लिक हुए. टर्फ क्रिकेट भी बहुत अच्छा खेलते हैं. 2 टी शर्ट्स और ये ट्रॉफी है मेलविन मेमोरियल कप की. ये प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड गोज टू केसर सोनार. केसर ओवरऑल बहुत सालों से टूर्नामेंट खेल रहा है. आज 7वां साल है. कैसा फीलिंग और एक बड़ी इनिंग तेरे से यहाँ पर बिल्डअप करते हुए? काफ़ी अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है और मैं हर साल खेलता हूँ. काफ़ी टाइम हो गया ये और बहुत अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया. थैंक यू सो मच भाई. और एक बड़ी